संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बरड मुक्कामी आहे। पालखी सोहळ्यासोबत अनेक मानाच्या दिंड्या आहेत। वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष हभप चौरे महाराज यांची देखील दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे। या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता बरडमध्ये आहे आणि आज माऊलींच्या पालखी सोहळा बरडच्या मुक्कामी आहे। आत्ता माझ्यासोबत वारकरी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष महाराज चौरे महाराज आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया एकूणच या सोहळ्यासंदर्भात। स्वागत आहे महाराज तुमचं आमच्या जय महाराष्ट्रामध्ये। आपण वारकरी समाज संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आहात आणि एकूणच आत्ता बदललेला पालखी सोहळा देखील तुम्ही पाहताय। एकूणच आत्ता काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे? रामकृष्ण हरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साही वातावरण आहे। याचं कारण मराठवाड्यामध्ये पाऊस भरपूर झालेला आहे। पाऊस झाल्यामुळं पेरण्या झालेल्या आहेत आणि पेरण्या करून लोक आलेले आहेत आणि आलेला समाज माऊलीच्या नामामध्ये दंग होऊन जातो आणि माऊली माऊली करत ज्ञानोबाराय तुकोबारायचा नामघोष घेत दिंडीमध्ये चालत अगदी आनंदानं, पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, कुठं सुखसोयी असेल नसेल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानत कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता घेत हा सोहळा अतिशय उत्साही वातावरणामध्ये आज बरडमध्ये पोहोचणार आहे। रात्री मुक्काम होता तो तरडगावला होता, नाही फलटणला होता आणि फलटणहून सकाळी निघालेलं प्रस्थान झालेलं आहे। सकाळचा विसावा झालेला आहे आणि दुपारी पिंपरदला जेवणासाठी विसावणार आहे आणि तिथून पुढं दुपारी साधारण 2च्या दरम्यान मार्गस्थ होईल आणि तो सोहळा बरडला मुक्कामी येईल। अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि ग्रामपंचायतीचं पण चांगल्या पद्धतीचं योगदान आहे, शासनाचंही चांगल्या पद्धतीचं योगदान आहे, सहकार्य शासनाचं आहे। रस्ता रुंदीकरण काही ठिकाणी कामं चालू आहेत, काही ठिकाणी झालेली आहेत। रस्ता पूर्ण कामं झाल्यानंतर मग मात्र कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा त्रास होणार नाही किंवा वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, इतकं चांगलं नियोजन। कारण वारकरी हा शिस्तप्रिय आहे। वारकऱ्याला कुठल्याही अपेक्षा नसते, कशाचीही अपेक्षा नसते। तो फक्त माऊलीचं चिंतन करत, माऊलीचं भजन करत, माऊलींच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करत करत सेवा या भावनेनं तो चालत येतो, परंपरेने येतो, पिढ्यानपिढ्या येतो। काही हौसे येतात, काही नवसे येतात, काही गौसे येतात, असे अनेक प्रकारचे लोक या सोहळ्यामध्ये सामील होतात आणि जरी नवीन लोक आले तरी जुने लोक त्यांना सामावून घेतात आणि एकमेकाला सहकार्यच करतात। महाराजांचा संदेश आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। या न्यायानं सर्वांचं योगदान यामध्ये अतिशय सुंदर आहे। याबद्दल मला काही जास्त बोलायची गरज वाटत नाही। धन्यवाद महाराज, आपण सहभागी झालात आणि एवढी छान प्रतिक्रिया तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिलीत त्याबद्दल। चौरे महाराज आपल्या सोबत होते आणि एकूणच या पालखी सोहळ्यासोबत बरोबर ते आहेत आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी बरडहून।